श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, आपलं स्वागत आहे आपल्या स्वामी समर्थ भक्तिधारा या यूट्यूब चॅनलवर. आज आपण ऐकणार आहोत एक अत्यंत प्रेरणादायक, मन हेलावून टाकणारा अनुभव. तो अनुभव आहे नाशिक जवळील एका महिला स्वामी सेविकेचा. रोहिणी शिंदे या ताईंचं जीवन एका वेगळ्याच वळणावर येऊन थांबलं, पण स्वामी समर्थांच्या कृपेनं त्या अंधारातून पुन्हा प्रकाशात आल्या. स्वामी भक्तांनो, हा अनुभव इतका भावनिक आणि खोलवर जाणारा आहे की शेवटपर्यंत ऐकल्याशिवाय तुम्हाला समाधान मिळणार नाही. चला तर मग सुरू करूया. स्वामींच्या चरणी त्रिवार वंदन करून रोहिणीताई सांगतात, मी मूळची नाशिक जवळच्या एका गावातली. आधी माझं आयुष्य खूप वेगळं होतं. पार्लर व्यवसाय करत होते, पण मनात नेहमी एक विचित्र रिकामपणा असायचा. मी जिथं पार्लर शिकले तिथं ख्रिश्चन लोक होते. त्यांचं बघून मी देखील येशूची प्रार्थना करू लागले. माझ्या घरच्या देवांवरचा विश्वास अगदी संपल्यासारखा झाला होता. रोहिणीताईंचं पार्लर त्यांनी खूप उमेदीने सुरू केलं होतं. सेटअपसाठी खर्चही खूप झाला होता. खुर्च्या, मशीन, फेशियल किट सगळं काही तयार होतं. पण सुरुवातीचे 2-3 दिवस सोडले तर नंतर दुकानात फारसं कोणी येत नव्हतं. आठवड्यातून एखाद दुसरा क्लायंट यायचा, कधी संपूर्ण आठवडा रिकामा जायचा. त्यांच्या मिस्टरांनी विचारलं, अगं दुकानात का जात नाहीस? तेव्हा त्या म्हणायच्या, जावं वाटतं पण ग्राहकच येत नाही, दिवस फुकट बसून जातो. हळूहळू त्यांचा उत्साह कमी होऊ लागला. काहीतरी चुकतंय असं वाटायला लागलं. त्यांनी नातलगाकडे, ओळखीकडे विचारपूस केली, पण फारसा फरक पडत नव्हता. एक दिवस त्यांची ओळखीतल्या मुंबईच्या काही स्वामी सेवेकरांशी भेट झाली. त्यांनी स्वामींच्या अनुभवानं भरलेल्या गोष्टी सांगितल्या. कुतूहलाने रोहिणीताई प्रश्नोत्तर सेवेसाठी गेल्या, पण मनात अजूनही शंकेचं वादळ होतंच. तेथील सेवेकरी प्रदीपदादांनी त्यांना सांगितलं, ताई, तुमच्यावर मोठं संकट येणार आहे. दवाखान्याचे खर्च, आरोग्याची परीक्षा, लगेच नवनाथ पारायण करा. तरी रोहिणीताई विश्वास ठेवू शकल्या नाहीत. परत आल्यावर सगळ्यांना सांगितलं की हे सगळं ढोंग आहे. पण स्वामींचा खेळ वेगळाच असतो. दुसऱ्या दिवशी एक मोठा अपघात झाला. त्या ताई पार्लरला जाताना अचानक त्यांची गाडी घसरली. ट्रक खाली येण्याच्या क्षणी अक्षरशः शेवटच्या क्षणाला ब्रेक लागला. पाय वाचले पण मन हादरून गेलं. त्याच रात्री त्यांनी नवऱ्याला सगळं सांगितलं. मिस्टर म्हणाले, आपण आता नवनाथ पारायण करायलाच हवं. घरात नकारात्मकता, चेहरा काळवंडलेला, सगळं बिघडलेलं होतं. शेवटी बळेबळे त्या ताई 7 दिवस मठात पारायणासाठी गेल्या. श्रद्धा नव्हती, मन लावलं नव्हतं. वाचन करताना डोळे लागत होते. इतर सेवेकरांना सुद्धा रोहिणीताई म्हणत होत्या की हे सगळं फसवणूक आहे, स्वामींच्या नावावर नाटकं करतात. पण मग रोहिणीताई सांगतात, त्या रात्री मला झोपेत एक विचित्र अनुभव आला. माझ्या तोंडून सतत श्री स्वामी समर्थ हेच नाव निघायला लागलं. याआधी जर दुसऱ्या कोणी व्यक्तीने स्वामींचं नाव उच्चारलं तरी राग यायचा, पण त्या रात्री स्वप्नात आकाशभर स्वामी स्वामी, आणि ते रागाने माझ्या डोक्यावर टोकतात आणि म्हणतात, काय प्रचार करतेस? हे दादांचं कार्य आमचं आहे, आम्हीच त्यांना निवडलेलं आहे. दुसऱ्या दिवशी घाबरून मी माझ्या हाताखाली काम करणाऱ्या मुलीला म्हटलं, स्वामींचा फोटो घेऊन ये. तो स्वामींचा फोटो तिने आणल्यानंतर मी त्यांची पूजा केली. पण त्या दिवसापासून माझ्याकडचे क्लायंट वाढायला लागले. दिवस सगळा कामात जाऊ लागला. 2-3 दिवसानंतर मी सहज स्वामींच्या फोटोकडे पाहिलं, तर तेव्हा स्वामी मला हसल्याचा भास झाला. स्वामी आपल्या सेवकांकडून सेवा करून घेतात हे त्या क्षणी लक्षात आलं. त्या क्षणानंतर ताईंचं जीवन पूर्णपणे बदलून गेलं. पार्लर पुन्हा सुरू झालं. जुने क्लायंट्स गेले, पण नवे स्वामी भक्त क्लायंट्स येऊ लागले. शॉपमध्ये फक्त स्वामींचंच नाव, भक्ती आणि सेवा. घरातील नकारात्मकता गेली. घरात स्वामीमय आनंद भरला. रोहिणीताई सांगतात की स्वामी भक्तांनो, हे सगळं माझ्या अनुभवातून सांगते. मी स्वतः आधी कधी स्वामींवर विश्वास ठेवत नव्हते, पण आज माझं आयुष्य, माझं कुटुंब, माझा व्यवसाय सगळं फक्त आणि फक्त स्वामींच्या कृपेनं सुरळीत आहे. जर तुम्हालाही जीवनात मोठं संकट असेल, वाईट विचारांचं जाळं असेल, तर एकदा स्वामींच्या मठात जाऊन पारायण करून बघा. स्वामी तुमचं जीवन बदलतील. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आपल्याला हा अनुभव कसा वाटला खाली कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच प्रेरणादायक स्वामी अनुभवांसह.